पहिला चेंडू साईसाठी, साई मांजरेकर विरुद्ध गौरव बोरकर आणि पहिला चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय. एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. अवांतर धावेने श्री गणेशा केला जातोय संघाचा. पुढचा चेंडू गौरव याचा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 2 धावांवर. एक चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू गौरव याचा प्रथमेशसाठी, मोठा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सामना आतापर्यंत शांततेत चाललाय. पुढचा चेंडू मोठा फटका, टॅप मारलेला फटका, चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. प्रथमेशच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक खूपच उंचावले. धावफलक पोहोचले ते 6 धावांवर. 3 चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. आता मात्र प्रथमेशने दाखवून दिले. त्यानंतर नक्कीच पुन्हा एकदा स्वैरधाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक पोचले 7 धावांवर. 3 चेंडू 7 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र हाच चेंडू जर हातात अडवू शकला असता तर नक्कीच निर्धाव राहू शकला असता. मात्र एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोचते ती 8 धावांवर. 4 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंतचा खेळ पाहायचा झाला तर दांडापेकर संघाचा. पुन्हा एकदा एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोचते 9 धावांवर. 5 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिलं सत्र चालू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या तिथेच थांबलेली 9 धावांवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. हा पूल संपल्यानंतर नक्कीच MKCC विरुद्ध दिव्यागर असा सामना खेळवला जाईल. तर श्रीराम जीवना विरुद्ध शिवगर्जना असा सामना खेळवला जाईल. सिद्धार्थ नेवरेकर दुसरं षटक. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करता. पहिला चेंडू आपण पाहते की बॉक्स टाइप क्रिकेट मध्ये बाउन्स चेंडू. सिद्धार्थ कुठून हा गोलंदाजी शिकलाय काही कळत नाहीये. चेंडू बाउन्स झाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेला. साईला सुद्धा समजलेला नाहीये. आता मात्र पंचांनी स्वैर घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा. तर मात्र स्टेट ड्राईव्ह मध्ये आणि पंच साई ग्रुपाचे 10वे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. एकदा मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचली 11 धावांवर. 2 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र हलक्यात आणि सिद्धार्थ नेवरेकर निर्धाव चेंडू. मोठा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोचते ती 12 धावांवर. 3 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत 4 चेंडू आणि 12 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. सिद्धार्थ नेवरेकर हो काय सुंदर चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा परीक्षित 13 धावा. फक्त 4 धावा खर्च केल्या त्या सिद्धार्थने. खरोखरच खूप सुंदर गोलंदाजी सिद्धार्थकडनं पाहायला मिळाली आपल्याला. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा पण धावफलकावरती पाहतोय. 3रं षटक हाताळण्यासाठी आलाय तो अक्षय पुसाळकर. अजूनपर्यंत सलामीची जोडी मैदानात आहे. प्रथमेश आणि साई. अक्षय 3रं षटक. पंचांच्या डाव्या बाजूने आणि उजव्या हाताने गोलंदाजी करतो. पहिला चेंडू नो बॉल घोषित केलाय. नो+1
मिळतील एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी अक्षयकडनं आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू म्हणजेच पहिला चेंडू, चांगला फटका, मिळेल 1 धाव. एक चेंडू आणि 16 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. नो बॉल, नो +1, मिळतात एकूण 2 धावा. नाही, खेळाडूला कोणताही रिव्ह्यू नाही. रिव्ह्यू फक्त पंच देऊ शकतात. पुढचा चेंडू आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या पोचली ती 18 धावांवर. 2 चेंडू 18 धावा. 2 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात अक्षयने. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोचते 19 धावांवर. 19 धावा. 3 चेंडू आणि 19 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुढचा चेंडू साईसाठी, अक्षय याचा सुंदर चांगला फटका. आणि आता मात्र झटका क्रमांक 1, प्रथमेश बॅक टू द डगआउट. प्रथमेश माघारी परतलाय. पहिला गडी बाद झालाय. 3ऱ्या षटकामध्ये अक्षय याला सफलता मिळते. थोडासा महागडा ठरलाय, मात्र एक सफल गोलंदाज. शेवटचा चेंडू बाकी अक्षय याचा. धावसंख्या तिथेच थांबलेली 20 धावांवर. श्रेयस नागवेकर आपल्याला पाहायला मिळते फलंदाजीसाठी. श्रेयस अक्षयच्या विरोधात. पहिला चेंडू एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने 3रं षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. म्हणजेच दांडापेकर संघ आतापर्यंत 7च्या सरासरीने खेळताना दिसते आपल्याला. कुणाल प्रसाद 4थं षटक हाताळण्यासाठी. कुणाल पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. श्रेयस साठी पहिला चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिलाच निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू कुणाल याचा. दुसरा चेंडू मात्र श्रेयस माघारी परतलाय. धावसंख्या तिथेच थांबलेली 21 धावा. 2 चेंडू 21 धावा. फलंदाजीसाठी आलाय तो विशद वाडकर. विशद फलंदाजीसाठी चांगला फटका. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मध्ये धावफलक पोहोचले 23 धावांवर. 3 चेंडू आणि 23 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा कुणाल मोठा फटका आडव्या बॅटने खेळला आणि अमृत, सुंदर क्षेत्ररक्षण अमृत याचं. एकदा मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 24 धावांवर. 4 चेंडू आणि 24 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. चला यानंतर पहिलं सत्र संपल्यानंतर लगेचच नाणेफेकी करून घ्यायची आहे. हरेश्वर आणि मेटकरनी 2 संघांमध्ये नाणेफेकी करून घ्यायची आहे. आणि 1 धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली ती 25 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी. चला नाणेफेकीसाठी आमंत्रित करतो मेटकरनी आणि हरेश्वर. आपण
नाणेफेकी करून घ्यायची आहे. आयोजकांना विनंती असेल आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. शेवटचा चेंडू. एक धाव मिळते. पहिलं सत्र संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 26 धावा. 27 धावांची गरज विजयासाठी. हा सामना जर साई कृपा संघाला जिंकायचा असेल तर 27 धावांची गरज. चला मी दांडापेकर संघाला विनंती करतो आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करावं. तर साई कृपा आपण मैदान सोडून आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवावेत. आणि आयोजकांना विनंती करतो आपण हरेश्वर विरुद्ध मेटकर्णी या दोन संघांमध्ये नाणेफेक करून घ्यावी. पहिल्याच चेंडूवर एक धाव मिळते. श्रेयस गोलंदाजीसाठी आलाय. सलामीचे फलंदाज गौरव आणि अक्षय. एक धाव मिळते. एक धाव मिळते. 2 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत आपण धाव फलकावरती पाहतोय. श्रेयस पुन्हा एकदा पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला का 4 क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. 3 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा आणि चेंडू जातोय सीमा पार. पुन्हा एकदा 4 धावांसाठी. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह मध्ये सलग 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली गौरवकडनं. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावांवर. 5 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. हाही चौकार जाऊ शकला असता मात्र अक्षय. एकदा मिळते. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 15 धावा. 15 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक खूप महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. विशद दुसरं षटक हाताळण्यासाठी. विशद
तर मात्र स्वैर घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 16 धावांवर. विशद वाडकर मोठा फटका आणि गौरव बाद. विशद वाडकर यशस्वी गोलंदाज पहिला गडी मिळवलाय. फलंदाजीसाठी आले तो सिद्धेश. एकदा बॅटची कडा घेतली आणि एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली ती 17 धावांवर. 2 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांनी स्वैर घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 18 धावांवर. 2 चेंडू आणि 18 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. तिसरा चेंडू विषद याचा अक्षयसाठी पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह मध्ये खेळून काढलाय आणि सुंदर क्षेत्ररक्षण. बंटी याचा खरोखरच खूप सुंदर क्षेत्र. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे बंटीच्या क्षेत्ररक्षणासाठी. खरोखरच एक ताकतिक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये त्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावांवर. 3 चेंडू आणि 19 धावा धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका आणि सिद्धेशच्या बॅट मधून येतोय चौकार. धावसंख्या पोहोचवली 23 धावांवर. 4 चेंडू आणि 23 धावा आपण धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू म्हणजे 5वा चेंडू. बॅटची कडा घेतली. स्लिपच्या दिशेने चेंडू निघून गेला. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 24 धावांवर. 13 चेंडू आणि 3 धावांची गरज विजयासाठी साई कृपा या संघाला. मोठा फटका मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 धावांवर. आता मात्र 12 चेंडू आणि 2 धावांची गरज. बंटी गोलंदाजीसाठी पंकज मांजरेकर. बारा चेंडू आणि 2 धावांची गरज. आता मात्र पहिलाच षटकार. अक्षय पुसाळकर बॅक टू द डगआउट. त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो थांग पुसाळकर. थांग पुसाळकर. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बंटी. फलंदाज बाद. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुणाल प्रसाद. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये त्यांनी धावसंख्या जाऊन पोचले ती 26 धावांवर. स्कोर लेवल झाले. 1 धावेची गरज विजयासाठी. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सामना विजयी झालाय. अभिनंदन. चला नाणेफेकी झाली का?